रविधा विधा विविधा सदा बैरवी. रविधा विधा विविधा सदा बैरवी. नमस्कार मित्रांनो, आपल्या या आजच्या रविधाच्या कार्यक्रमामध्ये मी परभणीचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पवन चांडक सरांना आमंत्रित केलेलं आहे. चांडक सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी त्यांच्या कार्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण चांडक सरांचं व्यक्तिमत्व हे या परभणी शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. व्यवसायानं जरी ते डॉक्टर असले तरी सामाजिक जाणीवा त्यांच्या एवढ्या समृद्ध आहेत आणि या समृद्ध सामाजिक जाणीवांचा वारसा त्यांचा कौटुंबिक वारसा आहे. तर या सगळ्या त्यांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या एकंदर या समाजाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाविषयी आजच्या या लाईफस्टाईलविषयी आपण त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारणार आहोत. तर आपण गप्पांना सुरुवात करूया डॉक्टर साहेबांची. डॉक्टर पवन चांडक, नमस्कार साहेब. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही इथं आलात एका शॉर्ट नोटीसवर आणि आमच्याशी गप्पा मारायला तयार झालात, याबद्दल मी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानतो. आणि हा जो विषय आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करणारी जी माणसं आहेत त्यांच्याशी गप्पा मारणं आणि त्यांच्याकडून त्यांच्या कार्याची माहिती मिळवणं, हाच आमचा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि वेगवेगळ्या व्यक्तींशी आम्ही संवाद साधतो आहोत. तुमच्याशी याआधी संपर्क आला होता तो महाविद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये. तर त्या कार्यक्रमापासून माझी स्वतःची अशी इच्छा होती की तुमच्याशी बोलावं आणि तुम्हाला समजावून घ्यावं ते नेमकं काय कशा पद्धतीनं हे काम चालतं. तर पहिल्यांदा अशी माझी तुमच्याकडे विचारणार राहील की या सामाजिक क्षेत्राकडे वळण्याचा तो एक टर्निंग पॉईंट असतो. कारण आपण सर्वसामान्यपणे विद्यार्थी दशेमधून जेव्हा आपल्या गृहस्थाश्रमात प्रवेश करतो तर तो हा तर वेगळा प्रवास आहे, पण सामाजिक जाणीवामध्ये आणि सामाजिक कार्यासाठी आपण काम करावं असं वाटल्याचा क्षण कोणता तुमचा? तर HIV एड्स या विषयामध्ये काम करताना केवळ HIV आपल्याला रिसर्च करायचं याच उद्देशाने मी संस्थेची स्थापना केली होती. सामाजिक कार्याचा काही गंध नव्हता, काही नव्हता. परभणीमध्ये काशी दामोदर मंगल कार्यालयाच्या समोर म्हणजे कडवी मंडीमध्ये जीवनरेखा म्हणून HIV ग्रस्त बालकांचं बालगृह होतं. बरं. तिथं साधारणतः एक 16 ते 18 HIV म्हणजे आपण ज्याला एड्स ग्रस्त एड्स ग्रस्त म्हणतो सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये. तर मग त्या बालगृहामध्ये आम्ही तिथे गेलो. उद्देश हाच होता की त्या बालकांना आपण होमिओपॅथिक औषध द्यायचे आणि त्याचा जो काही परिणाम जो आहे तर तो आपण अभ्यासायचा, असा सिंपल आमचा उद्देश होता. पण तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस मी त्या मुलांचे तिथले प्रश्न पाहिले, तिथला स्वच्छतेचा प्रश्न आहे, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे, त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रश्न आहे. म्हणजे ती मुलं अक्षरशः कोणवाड्यासारखं 4 भिंतीमध्ये बंद होती. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नव्हत्या. शासनाचं बालगृह असूनसुद्धा ती मुलं मूलभूत सुविधांपासून वंचित होते. आणि मग पुढे 1-2 महिने झाले आणि नंतर मग एका मुलाची अचानक डेथ झाली. तर मग मी आदल्या दिवशी त्या मुलाला पाहून गेलो होतो की तो त्यावेळेस सिरियस होता. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या मुलाची डेथ झाली. मग जेव्हा मग मी तिथल्या मुलांशी थोडंसं मोकळेपणाने बोललो की काय झालं, कशामुळे. मग तिथे लक्षात आलं की तिथे घाण होती, अस्वच्छता होती, मुलांना प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नव्हतं, आहार मिळत नव्हता, ज्या कारणामुळे त्यांची प्रतिकारशक्ती खालावत होती. इवन त्यांच्याकडे लक्ष देणारा तिथला जो संस्थाचालक आहे किंवा केअरटेकर आहे तो ती मुलं व्यवस्थित गोळ्या घेतात की नाही घेतात, ART गोळ्या घेतात नाही घेतात त्याकडे पण कोणी लक्ष देत नव्हतं. कारण त्या काळामध्ये HIV किंवा एड्स हे असं वाळीत टाकल्यासारखं. हो, सेम तीच परिस्थिती मी तिथं पाहिली. मग तेव्हा सखोल अभ्यास केल्यानंतर लक्षात असं आलं की जेव्हाही तिथले मुलं आजारी पडायचे त्याची रवानगी त्या बाथरूमच्या बाजूच्या त्या पॅसेजमध्येच व्हायची आणि तिथं मग त्याला दिवसातून 20-20, 30-30, 40-40 वेळेस त्याला संडास लागायचे आणि मग तो पुढे 24 तासामुळे त्याचा मृत्यू व्हायचा.
आणि मग ही सगळी तिथली हालाकीची परिस्थिती पाहिली, तिथल्या संस्था चालकाचं निष्काळजीपणा पाहिला. मग तेव्हा मग मी विचार केला, ठीक आहे, भले ती संस्था आपली नाही आहे, पण आता आपल्याला या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायचा. मग तिथून आम्ही मग आमचा रिसर्चचा जो भाग आहे तो व्यापक झाला. म्हणजे आतापर्यंत तुम्ही अकॅडमिक पद्धतीने फक्त म्हणजे मेडिकल रिसर्च एवढंच करायचं, पण आमचा जो भाग आहे तो आम्ही सोशल रिसर्चकडे वळालो. म्हणजे त्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रश्न आहे. मग ह्या उद्देशाने आम्ही कामाला लागलो आणि तिथं मग आमच्या कामाला गती मिळाली. त्यासाठी तुम्ही एखाद्या संस्थेची स्थापना केली का? संस्थेची स्थापना आम्ही ऑलरेडी केली होती, पण आमचा उद्देश फक्त HIV मध्ये होमिओपॅथीमधलं रिसर्च करणं एवढेच उद्देश होता. पण त्या उद्देशने एवढी व्यापक टर्न घेईल असं कधी वाटलं नव्हतं. कारण की आमच्यासाठी उद्देश काय होता, फक्त त्यांना होमिओपॅथिक औषध देऊन त्यामध्ये रिसर्च करणं एवढा होता. पण तो भविष्यामध्ये एवढा व्यापक होईल त्या क्षणी आम्हालाही वाटलं नव्हतं. आणि त्या दरम्यान मग काही पुस्तकांचं वाचन करण्यात आलं होतं. मला वाचनाची थोडीफार होती आवड. प्रकाशभाऊ आमटेंचं प्रकाशवाटा हे पुस्तक वाचण्यात आलं आणि डॉक्टर अभय बंग यांनी लिहिलेलं सेवाग्राम ते शोधग्राम हा लेख दोन्ही वाचण्यात आला आणि तो माझ्यासाठी तिथून टर्निंग पॉईंट राहिला. बरोबर. म्हणजे या सगळ्या प्रश्नाकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी, किंवा ती माणसं कशी काम करतात, ती समाजाशी कसं इंटरॅक्ट करतात, हे त्यांनी फार सविस्तर त्या पुस्तकातून. म्हणजे आपण म्हणतो, पण वाचनातून जी क्रांती घडते किंवा वाचनातून माणसाचं व्यक्तिमत्व कसं बदलतं. बरोबर. ते मग ते त्यावरतून मग पुढे मग तो बदल मी चालू केला. पण तुम्ही आता वसतिगृह शासकीय होतं, हो, पण तुम्ही तिथं ज्या पद्धतीनं मदत करायची मुलांना, तर तिथल्या काही अडचणी आल्या नाहीत का तुम्ही? नाही, अडचणी तर बऱ्याच आल्या, पण किमान काय होईल माहिती का, की आम्ही तिथे गेल्यावर हा जो बदल झाल्यावर जेव्हा तिथे इन्स्पेक्शन होतात आणि इन्स्पेक्शनमध्ये ज्यावेळेस या गोष्टी चांगल्या दिसतात, तर त्याचा इनडायरेक्टली त्यांनाच फायदा होतो ना, की नाही बाबा इथं बदल व्हायला लागले, आलेले लोक चांगला फीडबॅक द्यायला लागले. आणि त्याचा परिणाम असा झाला की जो डेथ रेट जो होता, जो महिना 2 महिन्याला एक मुलांचा मृत्यू व्हायचा, तो डायरेक्ट 6 महिन्यावर आला. बरोबर आहे. आणि मग अजून एक गोष्ट आम्ही काय केली, की आपले भारतीय सण खूप आहेत. मग त्या सणाचा उपयोग असा केला की त्या सणानिमित्त समाजातील व्यक्तींना आपण तिथं सण साजरा करायचा. मग दिवाळी आहे, दसरा आहे, भाऊबीज आहे, मकर संक्रांती आहे, होळी आहे, म्हणजे हे प्रत्येक सण तिथे साजरे करायचे. आम्ही साधारणतः 30-40 लोकांना बोलवायचो, यायचे 5-6 जण, कारण की त्यांच्या मनामध्ये त्यावेळेस HIV AIDS विषयी बरेच गैरसमज होते. पण अशा पद्धतीने आम्ही कनेक्ट होत गेलो आणि मग सण निमित्त मग मुलं तिथं मुख्य प्रवाहात यायला लागली. आणि पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता त्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, कारण आता पण त्यांनी शिक्षण कधी पाहिलं नव्हतं आणि HIV असल्या कारणाने त्यांना कोणी शिक्षण देत नव्हतं. तर त्याच दरम्यान रवी बापटले यांनी जो सेवालय प्रकल्पासाठी जो लढा दिला होता, त्या कारणाने शिक्षणाच्या हक्क कायद्यामध्ये जो काही बदल झाला त्याचा बेनिफिट आम्हाला झाला. 2011मध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटलो, कन्या शाळेत तिथल्या, की ह्या मुलांना प्रवेश द्यायचा आहे. त्यांच्या मनामध्ये गैरसमज होते. मी माझा लॅपटॉप घेऊन गेलो, PPTवर त्यांना सगळं दाखवलं, HIV कशामुळे होतो, कशामुळे नाही होत, त्यांना पटवून सांगितलं. सुदैवाने तिथं घुगे सर वगैरे किंवा लोट मॅडम ज्या होत्या त्या सगळ्यांनी तिथं म्हणजे आम्हाला समजून घेतलं आणि त्या ॲग्री झाल्या, ठीक आहे मुलांना प्रवेश देऊ. मग ते ही गोष्ट जेव्हा बालगृह चालकांना बोललो तर तो मला म्हणला, ठीक आहे, हे तुमचा सगळं अट्टास आहे म्हणे, पण तुम्हाला मुलांचा न्यायसाची जबाबदारी तुम्हाला कोणाला द्यावं लागेल म्हणे, हे माझं काही क्षेत्र नाही. मग आम्ही आपल्या इथं वर्षा भाभी कालानी होत्या, ज्यांचं कुंजीबेरी हॉटेल आहे, तर त्यांनी त्या भाभींना मी म्हणलो की असं असं आहे इश्यू. मग त्यांनी त्यांच्या 12 मैत्रिणी तयार केल्या, 12 ते 14 मैत्रिणी, जे प्रत्येक महिन्याला 200 रुपये देऊ शकतील. मग अशा प्रकारे मग आम्ही ऑटोवाला लावला, म्हणजे हा सामाजिक सहभाग वाढवला. आणि या पद्धतीने मग आम्ही ती चळवळ सुरू केली. आणि मुलं पहिल्यांदा ते जे गाणं आहे स्कूल चले हम, त्याप्रमाणे मुलं पहिल्यांदा शाळेत जायला लागले. फार मोठा बदल होता. म्हणजे जवळपास याला 2 वर्ष लागले मला तो बदल यायला, 1.5 ते 2 वर्ष लागले, पण तो सकारात्मक बदल दिसून आला. अजून एक गोष्ट मी सांगायचं राहून गेलं की 2010मध्ये होमिओपॅथी या विषयावर एक चित्रपट आला होता, प्रतिसाद मराठी चित्रपट आला होता. त्यावेळेस मग आम्ही काय केलं, मला माझं कसं होतं, एक होमिओपॅथी म्हणजे नुसतं त्या पॅथीचा मी डॉक्टर म्हणून नव्हतो, तो मला त्याबद्दल पॅशन होती. तर मग मी काय विचार केला की आता ही मुलांना वारंवार स्किन डिसीज, कॅबिज इन्फेक्शन का होतो आहे, ही मुलं फाटक्या तुटक्या सतरंजीवर झोपतात. मग आम्ही सतरंजी बदलला तरी तो जो इन्फेक्शन व्हायचा तो होतच होता, पण कम्पॅरेटिव्हली कमी होतं. मग मी विचार केला की ह्यांना जर आपण डबल फ्लोअरचे जे बंकर बेड असतात त्याची सुविधा केली तर, पण त्याला जवळपास 40,000 रुपये खर्च लागत होता. जून महिन्यामध्ये आम्ही प्रतिसाद या चित्रपटाचा शो ऑर्गनाईज केला, घरोघरी जाऊन आम्ही तिकीट विकले
वा. आणि त्या स्पेशली तो शो प्रीती टॉकीजमध्ये ऑर्गनाईज केला. 40 ते 45,000 रुपये यातून जमा झाले. आणि 2 ऑक्टोबरचा कार्यक्रम ॲक्च्युली पावसामुळे आम्हाला 3 ऑक्टोबरला घ्यावा लागला. पण तिथून ॲक्च्युली आमची पुनर्वसनाच्या कार्याची सुरुवात बरोबर आहे. 3 ऑक्टोबर 2010मध्ये झाली, जे फुल फ्लेजमध्ये हो. ह्या कार्याची सुरुवात झाली. आणि मुलं पहिल्यांदा पलंगावर झोपू शकले. मुलांना पलंग, गादी, कपाट हे काही माहीतच नव्हतं. माहीतच नव्हतं. मग तिथून मग कार्यक्षेत्र वाढत गेलं. मग आपल्या इथे योगा क्लासेस घेतात रेणुताई मोगरकर, तर त्यांनी त्यांचा जो ग्रुप आहे महिलांचा योगाचा ग्रुप आहे, तर त्यांनी सगळ्यांनी मैत्रिणी डोनेशन जमा करून मुलांसाठी लॉकर्स दिले. त्या लॉकर्स मग काय झालं की मुलांचे कपडे एकावर एक असल्यामुळे त्यांना स्कॅबिज इन्फेक्शन व्हायचं, तोही नाही राहिलं. सगळ्यांना वेगवेगळे सेपरेट लॉकर्स झाले. अगदी बरोबर. आणि मग अशा पद्धतीने ही चळवळ वाढत तुमच्या गेली. संस्थेचं नाव काय, म्हणजे कोणत्या संस्थेद्वारे काम? हां, होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज. अच्छा, म्हणजे- याला चॅरिटी नंतर ऍड झालं का आधीपासूनच charity होती? चॅरिटीज हा शब्द आधीपासून होता, पण चॅरिटीज हे जे कार्य जे आहे ते ॲक्च्युली मी खऱ्या पद्धतीने पाहिलं तर 2010मध्ये फुल फ्लेजली ते सुरू झालं ते. बरं हो, बरं. हो. आणि संस्था स्थापन कधी केली? स्थापन मी केली होती 2009मध्ये. 9 मध्ये हो, स्थापन हो. केली. आणि एका वर्षात आम्ही मग आमचा जो विषय आहे रिसर्चवरून सामाजिक रिसर्च, म्हणजे हो. सामाजिक पातळीवर त्या मुलांचं पुनर्वसनाच्या हिशोबाने आमचं कार्य वाढत मग आता गेलं. ही जी मुलं जी तुम्ही त्या हां. त्या वसतिगृहामध्ये हां, तुम्ही हां. पहिल्यांदा भेट दिली, हो, हो, हो. त्यानंतर त्यांच्या शाळेची व्यवस्था हो, केली, हो, हो. तर त्यांना कुठपर्यंत तुम्ही सोबत होतात हां, हां, त्यांच्यासोबत? हां. साधारणतः आम्ही त्या मुलांसोबत 2014 मार्च 2014 पर्यंत त्या मुलांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये होतो. आमचा 9-10 पासून ते 14 पर्यंतचा जो मुलांसोबतचा जो एकत्र राहण्याचा जो प्रवास आहे हो, हो. तो पॉज इथं झाला. हां, हां. पण पुढे मला वाटलं नव्हतं की माझं क्षेत्र एवढं वाढेल. हो, हो. आणि मग परभणीमधले 14 मुलं आणि रवी पापडलेंच्या इथले 46 मुलं, असं जवळपास एक 60 मुलांचा आमचा संसार म्हणजे हा तो वाढला, विस्तार विस्तार झाला. झाला. हां. आणि तो एक आनंदही होता. फक्त हो. एवढंच होतं की परभणीमध्ये माझी त्यांची रोज भेट व्हायची. हो, हो. सेवालयामध्ये गेल्यानंतर महिन्यातून एखाद दुसरा वेळेस भेट व्हायची. पण पूर्णतः मी त्यावेळेसाठी मुलांसाठी आणि वाहून आता, घेतलं. हा जो म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये वळण्यासाठी म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवात या वसतिगृहापासून झाली असं हो, म्हणू. हो, नक्की. पण मग याच्यामध्ये आणखीन जे तुमचं क्षेत्र विस्तारित होत गेलं, हम्म. तर ते त्याच्याविषयी आम्हाला थोडं हां, नक्कीच. ॲक्च्युली काय झालं होतं, आता हे प्रकाश वाटा मी पुस्तक वाचलं, समिधा वाचलं 2011मध्ये. मी आणि माझे तुमचे आवडते लेखक कोणते? माझे आवडते लेखक जर तसं पाहिलं तर मग डॉक्टर अनिल अवचट आहे. बरं. त्यावेळेस हां, हां. ही टेस्टही बदलत गेली, म्हणजे पुढे हो, हो. विस्तार गेली, कारण की हां. त्यावेळेस माझं क्षेत्र फार लिमिटेड होतं. हो. मी अनिल अवचटांची पुस्तकं वाचलेत. नंतर मग अभय बंग यांचं जे सर्च म्हणून जे वेबसाईट आहे त्यावर त्यांनी जे काही निवडक पुस्तकांची यादी दिली आहे, तर त्या यादीमध्ये जवळपास 70-80% पुस्तकं मी त्यावेळेस वाचून काढली होती. बरं. 2012-13मध्ये त्यावेळेस मी पुस्तकं विकत घेणं तेवढं शक्य नव्हतं, तर मी गणेश वाचनालय म्हणून मी आणून वाचत होतो. हो. पुढे मग हे आवड वाढत गेली आणि त्याच दरम्यान मग समिधा आणि प्रकाशवाटा वाचल्यामुळं माझी खूप इच्छा झाली आनंदवनला भेट द्यावी. 2011मध्ये मी आनंदवन, सोमनाथ आणि हेमलकसा तिन्ही प्रकल्पाला भेट देऊन मी अजून भारावून गेलो. त्याला भेट दिल्यानंतर मग माझ्या बाबा आमटे सरांची भेट झाली होती. नाही, बाबा आमटे मी 2011मध्ये गेलो 11 होतो. मधली गोष्ट. हां. त्यावेळेस बाबा नव्हते. बाबा नव्हते. आणि त्यावेळेस म्हणजे ताई सुद्धा हो. आजारी होता हो. त्यावेळेस, त्यामुळे हो. भेट झाली नाही. पण प्रकाश भाऊंची भेट झाली माझी प्रकाश त्यावेळेस, अनिकेत दादांची भेट झाली आणि बऱ्याच वेळ आमच्या हेमलकसाला गप्पा झाल्या. आणि तिथून जाऊन आल्यानंतर मग कार्य अजून विस्तारत गेलं. बरोबर. त्या दरम्यान मग स्नेहालय प्रकल्प अहमदनगरला पण भेट दिली, गिरीश कुलकर्णी यांचा प्रकल्प पाहिला. त्यामुळे अजून कार्यामध्ये शिस्त येत गेली. आणि मग मी विचार केला की आपल्याला आनंदवनचं शिबिर आपल्याला अटेंड करायचं. दरवर्षी 15 मे ते 22 मेमध्ये होते. ते त्या शिबिराचं कसं स्वरूप असतं? जवळपास यदुनाथ 13पासून ते शिबिर चालू आहे. बरं. त्याला नावच आहे सोमनाथ समसंस्कार छावणी शिबिर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मूल म्हणून तालुका आहे, तिथं 10 किलोमीटरवर सोमनाथ म्हणून प्रकल्प आहे ताडोबाच्या जंगलामध्ये. तिथं हे शिबिर असते. 7 दिवसाचं निवासी शिबिर असते. तिथं तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व घडवण्याच्या हिशोबाने तुमच्यावर श्रमाचे संस्कार केले जातात. सकाळी श्रमाचे संस्कार, दुपारी बौद्धिक संस्कार, अशा पद्धतीने तो संघटनात्मक शिबिर असते. मग या शिबिरामध्ये मी भारत जोडो या सायकल यात्रेची मी डॉक्युमेंटरी पाहिली आणि त्या डॉक्युमेंटरीने माझ्यामध्येला एक सायकलिस्ट जागा केला. मग मी विचार केला की आता आपण सायकलिंग करावं. मग मी वर्षभर सायकलिंग करायला लागलो, पण जास्त काही सायकलिंग करत नव्हतं. पुन्हा एकदा वापस 2013मध्ये जाऊन आल्यानंतर मी विचार केला की 1986 आणि 1989मध्ये बाबा आमटेंनी भारत जोडो सायकल यात्रा काढली, काश्मीर ते कन्याकुमारी आणि ओखा ते अरुणाचल प्रदेश.
मी म्हणलो भलेही बाबा म्हणते खात्यावर त्यावेळेस गेले नसतील सायकल हां. चालवायला, पण त्यांनी प्रेरणा तर त्यांचीच होती ना, हो. आणि ते सोबत होते ना गाडीमध्ये हो, त्यांच्यासोबत. हो, हो. तर मग मी विचार केला, मग आपण ऑलरेडी HIV एड्स या विषयावर आपण काम करतो आणि अनेक वेळेस HIV ग्रस्तांचे जे प्रश्न आहेत, कारण की अनेक वेळेस आपण पाहतो बातम्या त्यावेळेस ऐकलेल्या होत्या की HIV आहे म्हणून शाळेतून काढलं, HIV आहे म्हणून शाळेमध्ये प्रवेश नाही मिळाला, HIV आहे म्हणून मुलांचं ऑपरेशन कॅन्सल झालं. कारण की हा प्रश्न मी परभणीला पण फेस केला होता 2013मध्ये. बरोबर. मग मी विचार केला संवादामध्ये संवादातून आपण सायकलिंगच्या माध्यमातून जनजागृती करू शकतो. मग ते जे माझ्यामध्ये जे बीज रोवलं गेलं सायकलिंगचं, ते सोमनाथ संस्कार छावणी शिबिरामध्ये, आणि तिथून मग मी दरवर्षी सायकलवर प्रवास सुरू केला. वाचन संस्कृतीसाठी सुद्धा तुम्ही हो, सायकलची मोठी यात्रा केली होती. हो सायकल हो. यात्रा. आता नुकतेच म्हणजे मी मागील एक वर्षभरात मी 2 माझ्या सायकल यात्रा झाल्या होत्या वाचन संस्कृतीचा संदेश घेऊन. साधारणतः 2023मध्ये मी नागपूर प्रयागराज, नागपूर जबलपूर मार्गे प्रयागराज ते अयोध्या आणि वाराणसी असा जवळपास आता 1100 किती किलोमीटर प्रवास केला होता 1100 त्यावेळेस. किलोमीटर. आणि नंतर मग आता नागपूर, रायपूर, जगन्नाथपुरी जवळपास 1075 किलोमीटर मी प्रवास वाचन संस्कृतीसाठी केला. आता या संदर्भातल्या काही त्या प्रवासातल्या म्हणा किंवा तुम्ही जी सायकल यात्रा करता त्याच्या संबंधातल्या काही आठवणी किंवा काही अनुभव तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की पाहता पाहता आज माझा 14 राज्य आणि 4 देशामध्ये सायकल प्रवास झाला आहे. 1,00,000 किलोमीटरपेक्षा जास्त हा सायकल परदेशात प्रवास कुठे? झाला आहे. परदेशात स्कॉटलंड, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स बरं. या 4 देशामध्ये सायकल प्रवास झाला आहे. आणि तोही सायकल प्रवास कसा होता, रेल्वे, सायकल आणि फ्लाईट असा मिक्स असा प्रवास होता. त्यामध्ये मेजर प्रवास मी जो केला तो स्कॉटलंडमध्ये केला. स्कॉटलंडमध्ये जो एडिनब्रा, लिनलिथगो, नंतर फोर्ट विलियम, ग्लासगो अशा भागामध्ये प्रवास केला. प्रॉपर लंडनची साईटसीइंग मी सायकलवर केली. पॅरिसमध्ये सुद्धा सायकलवर फिरलो. जर्मनीमध्ये बर्लिन, लेप्झिग वगैरे मी सायकलवर फिरलो होतो. हो हो. आणि आमचं पहिलं तत्त्व आहे सायकलिंगच्या बाबतीत, ते म्हणजे आमची 0 बजेट सायकलिंग ही आमची थीम आहे. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये सायकल प्रवास करणं. म्हणजे आम्ही कधीही सायकलिंग करताना आम्ही कोणत्या प्रवासाला जर चाललो तर आमच्यासोबत गाडी किंवा बॅकअप व्हॅन नसते. आम्ही सायकल आणि सायकलवर सगळं सामान बांधून आम्ही प्रवास करतो. दुसरी गोष्ट 90% ऑफ द टाईम आम्ही हॉटेल लॉजवर आम्ही मुक्काम करत नाही. आमचा जो मुक्काम असतो तो मोस्टली सामाजिक संस्था, मंदिर, धर्मशाळा किंवा समविचारी मित्रांकडे. तिसरी गोष्ट अशी असते की होईल तेवढं आम्ही आउटसाईड खाणं अवॉइड करतो. आम्ही घरचं जे काही आम्हाला ऑफर करते तिथंच आम्ही हे करतो. आणि अशा पद्धतीने मग आम्ही लोकांनी कनेक्ट करतो. प्रकृती जपावं लागते. तुम्हाला एक्झर्शनही करायचंय, इन्फेक्शनचाही प्रॉब्लेम हो. आणि सोबत आम्ही होईल तेवढं मॅक्सिमम लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ज्या ठिकाणी ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ठिकाणी ते जे संध्याकाळी जे टॉक ऑर्गनाईज करतात तिथं बोलतो. शाळा कॉलेजमध्ये बोलतो. आणि काही जो दुर्गम भाग आहे जिथं असे काही प्रोग्राम ऑर्गनाईज करणं शक्य नाही. मग आमची एक पद्धत काय असते, जसं आता आम्ही परभणीहून आम्ही जिरो फाट्याला चाललो. जिरो फाट्याला भले तुम्हाला चहा घ्यायचा असो नसो, मुद्दाम थांबून तिथल्या टपरीवर चहा पिणं. चहा पिताना मग ते सहज लोकांना ते गिअरच्या सायकलवर आकर्षण असते. मग तिथून बसून मग त्यांच्याशी गप्पा मारणं कि आप कहाँ से आए, किधर से जा रहे हो. मग त्यांना विचारलं फिर ये कौन सा गाव आहे, कितने लोग है यहाँ पे, स्कूल है क्या, हॉस्पिटल है क्या. मग असं बोलत बोलत फिर यहाँ पे खेती में किस किस चीज़ की खेती की जाती है. अशा पद्धतीने आम्ही त्यांना हे करतो. तो सगळा तानाबाना लक्षात येतो ना. हो. तर मग यातलाच एक छोटासा मी तुम्हाला हे सांगतो, अनुभव सांगतो. पहिला अनुभव सांगतो मी एडिनब्राच्या प्रवासाचा. मी साधारणतः जावं न जावं अशा मानसिकतेत मी 2:30-3 वाजता दुपारी मी निघालो. कारण त्या दिवशी काय झालं, वेदर चेंज होता आणि वारंवार स्नोफॉल होत होता. मग अशा याच्यामुळे सायकलिंग करणं अवघड जाते. रेन आणि स्नोफॉल आणि टेम्परेचरसुद्धा ऑलमोस्ट 1 डिग्री होतं. तर मग तरी मी निघालो. आधी विचार केला की रोडनी जावं, पण नंतर म्हणलं रोडनी जाण्यामध्ये मजा येणं, कारण की हायवेच आहे, आपण कॅनल साईडने जावं. मग मी कॅनल साईडने निघालो. माणसं भेटतात. मग कॅनल साईडने निघाल्यासुद्धा मग ते कन्फ्युजन असं की ग्लासगो कोणत्या साईड, नाही सॉरी, फॉल्कर कोणत्या साईडला आणि एडिनब्रा कोणत्या साईडला. मग पुढे जाऊन मग एकाला विचारलं, तो म्हणून नो एडिनब्रा इज ऑन दॅट वे. मग वापस तिथं आल्यानंतर मग पुढे एक थोडंसं जंगल लागलं एका ठिकाणी. मग मी थांबून फोटो काढले आणि मला लक्ष नाही की त्यावेळेस टायर पंक्चर झालं. टायर पंक्चर झाल्यानंतर मग मी आता पंक्चर काढणार. आणि त्या दिवशी दुर्दैवाने काय माझा नेहमीचा पंप सोबत नव्हता, दुसरा पंप होता. ठीक आहे, इट्स ओके.
मग त्या दिवशी पाऊस चालू असल्यामुळं काय होतं की ट्यूब काढून त्याला पॅच मारणं थोडंसं अवघड जाते, कारण स्टिकिंगसाठी अवघड जाते. म्हणून मी काय विचार केला, आपण एक काम करूया, माझ्याकडे स्पेअर ट्यूब आहे, आपण स्पेअर ट्यूब बदलूया. आणि माझ्या लहान भाऊची जी सायकल होती ती, त्या सायकलला डिस्क ब्रेक होता, मेकॅनिकल डिस्क ब्रेक होता. सायकल काढली, ट्यूब बसवलं, सगळं झालं. पुन्हा बसवताना ते बसनच ना, परेशान झालो मी. आणि हे कुठं? ह्याला एडिंब्राला. वा. आणि एडिंब्रा शहर जवळपास इथून 10 किलोमीटर बाकी होतं. आणि हे अशी परेशान झाली. मग मी गुगलवर पाहिलं, तिथून डिकॅथलॉनचं जे शोरूम आहे एक 5 ते 6 किलोमीटर होतं. तर मी म्हटलं काय करावं, तितक्या 2-3 सायकलिस्ट पण आले, त्यांनी मला हेल्प केली. एवढं पाऊस चालू होता, स्नोफॉल चालू होतं, ते थांबून त्यांनाही ते जमत नव्हतं, कारण ते म्हणे की डिस्क ब्रेकच्या सायकलचा असाच इश्यू येतो, म्हणून आम्ही व्ही ब्रेकची सायकल वापरतो. त्यांना जमत नव्हतं. म्हणजे मग लिटरली मी जुगाड करून त्याला कसं तो बोल्ट त्याला अडकवला आणि सायकल हातात घेऊन 5 किलोमीटर मी चालत गेलो. आणि मग तिथं डिकॅथलॉनच्या शोरूमवर गेलो. त्याच्याकडे ॲलेंकीचा सेट होता, त्यांनी लगेच हे काम 5 मिनिटात करून दिलं. मग त्याला असं गप्पा-टप्पामध्ये बोललो की मी भारतातून आलो, असं फिरायला आलो वगैरे. त्यांनी हे काम करून दिलं आणि मग त्याला विचारलं पैसे किती. म्हणलं किमान एक आपल्या 10 पाऊंडची तडी बसते म्हणलं. त्यांनी एक पैसा घेतला नाही, काय नाही. तो मला म्हणला की तुम्ही भारतातून आलात आणि तुम्ही एवढे पॅशनेट सायकलिस्ट आहात. खरं. तर मग तो एक जबरदस्त अनुभव धागा असा बघा, देश असो काळ असो सगळ्यांना ओलांडून एकच असतात. खरंच. आणि म्हणजे मग त्याचं ते हे ऐकून, म्हणजे ते शब्द ऐकून मी माझा जो थकवा आला होता, साधारणतः 1 किलोमीटर सायकल निव्वळ असं ओढत न्यावं लागली, कारण की ते मागचं चाक डिस्मेंटल कधी होऊ शकेल. तो एक पहिला अनुभव होता. दुसरा अनुभव असा होता की बेंगलोर ते कन्याकुमारी ही आम्ही 8 जनजागृती सायकल यात्रा केली 2017मध्ये. मी आणि डॉक्टर संदीप साखरे दोघं होतो. तर नागरकॉइलच्या 45 किलोमीटर अलीकडे, एक्झॅक्टली गावाचं नाव माझ्या लक्षात येत नाही. तर त्या ठिकाणी अचानक पाऊस सुरू झाला. आम्हाला बाजूला एक सिटी बस स्टॉप दिसला, आम्ही तिथे थांबलो. आणि तुम्हाला माहिती आहे की ऑक्टोबरमधले तिथे जे हे असतात, ऑक्टोबर रेंज जे असतात, आल्यावर थांबत नाही, काय नाही. भरपूर अर्धा तासाला, 1 तासाला, 1.5 तासाला थांबणं. मग 1 तास 1.5 तासात तर माझ्या मनाची चलबिचल सुरू झाली. म्हणलं आज कोणत्या हालतीत इथं थांबायचं नाही म्हणलं ह्या बस स्टॉपवर. आयदर जाऊन एखाद्या टेम्पोवर भेटलं, त्या टेम्पोमध्ये सायकल टाकायची, नागरकॉइलला जाऊन मुक्काम करायचं किंवा कन्याकुमारी करायचं. माझा मित्र म्हणला होता, सर आपला नियम जो आहे बॅकअप व्हेकल नाही वापरायची, त्याला आपल्या नियमाला हे बसेल. मग टेम्पोत वगैरे जाता येणार टेम्पोत. हां. मग ते आपल्या कुठंतरी आपल्याला ते हे फील होईल म्हणे, मग नियम तुटेल म्हणे. तरी मग माझी चलबिचल पाहून मग तोही मग टेम्पोला हात दाखवायला लागला. एकही टेम्पोवाले थांबायला तयार नाही. एक तर काय, त्यांना हिंदी कळत नव्हतं, इंग्लिश कळत नव्हतं, माहीत नाही, कारण तमिळनाडूची लोक रिजिड लोक. पाऊस सुरू. आणि पाहता 2.5 तासानंतर पाऊस थांबला. मग पाऊस थांबला, साधारणतः 4:40 झाले होते आणि संध्याकाळी लवकर अंधार पडतो ना. मग आम्ही निघालो. आणि काय कुठून कसं चैतन्य आलं आम्हाला कळलं नाही, काय नाही. जवळपास 45 किलोमीटर नागरकॉइल बाकी. आम्ही ते 45 किलोमीटरचं अंतर फक्त आम्ही 2 तासात पार केलं. आणि आमच्यामध्ये जे एकदम निराशाचे जे मळब जे दाटून आलं होतं, किंवा एकदम जो निराशाचे ढग जे दाटून आले होते, ते सगळे ढग हटले, पाऊसही थांबला. आणि हळूहळू आम्ही ज्यावेळेस मग बाहेर पाहायला लागलो की हळूहळू मग आकाशही उडायला लागलं, प्रकाश पडला, ऊन यायला लागलं, आणि सगळं असं चैतन्यमय वातावरण झालं. आणि नॉनस्टॉप आम्ही त्यावेळेस 1.25 का 2 तासामध्ये आम्ही 45 किलोमीटरमध्ये नागरकॉइल गाठलं. आणि नागरकॉइलला गेल्यावर त्याला आधी म्हणलो की आधी आम्हाला 1 ग्लास फिल्टर कॉफी पाहिजे. फर्स्ट क्लास आम्ही 1 ग्लास फिल्टर कॉफी पिलं. बघता 7:15 वाजले. माझा मित्र म्हणला, संदीप सर काय करायचं, मुक्काम करायचं म्हणलं. हेड म्हणलो, आता मुक्काम डायरेक्ट आप दिल्ली पहुंच के मुक्काम करेंगे. सर आम्ही 22 का 25 किलोमीटर कन्याकुमारी होतं. आम्ही रात्री 7:15 ते 8:30 म्हणजे पूर्ण अंधारामध्ये आम्ही लाईट लावून सायकल चालवली. आणि आम्ही डायरेक्ट स्वामी विवेकानंद आश्रम कन्याकुमारीमध्ये जाऊनच आम्ही तो ब्रेक घेतला. म्हणजे तो अनुभव म्हणजे आजही सांगतो ना, म्हणजे माझ्या सायकलिंगमधला जो जबरदस्त अनुभव जो होता तो अनुभव होता. फार वेगळ्या पद्धतीचं तुम्ही सगळं तुमचं काम आहे. म्हणजे खूप प्रेरणादायक तर आहेच आहे,
पण त्यातून एक ऊर्जा निर्माण होते नक्कीच. आणि ही ऊर्जा तुम्हाला इतर कामासाठी सुद्धा. नक्की नक्की. आणि मला असं जाणवलं त्या दिवशी तुमचं बोलणं ऐकून की एकंदरच या आजकालच्या नवीन लाईफस्टाईलकडे पाहण्याचा किंवा आजकाल जी मुलं मोबाईलकडे जास्त, आपण सगळेजण, मुलांना दोष देण्यात अर्थ नाही, मोठी पिढी, आमच्यासारखी पिढीसुद्धा थोडीशी या मीडियाकडे जास्त झुकलेली आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जास्त वापरतो आपण, त्याच्यामुळे माणसातला संपर्क कमी झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे पाहण्याचा सुद्धा तुमचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि ते तुम्ही आचरणात आणता. हे त्या दिवशी तुमच्या अगदी छोटीशी झलक मला तुमच्या बोलण्यात दिसली होती, तर त्याचं मला फार कौतुक वाटलं त्या दिवशी. नाही, ॲक्च्युली काय ह्याची खरी प्रेरणा जी आहेत माझे मित्र प्राध्यापक शिवा आयथल यांची प्रेरणा आहे. कारण की शिवा आयथल सरांचं मोबाईल ॲडिक्शनच्या बाबतीत त्यांचा खूप जबरदस्त अभ्यास आहे, खूप छान स्टडी आहे त्यांचं. आणि पुन्हा मायक्रोबायोलॉजिस्ट असल्यामुळे त्यांचं प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे सायंटिफिक आन्सर आहे. आणि ते कधी बोलताना डोपामाइन, कॉर्टिसॉल या सगळ्या ब्रेन लेवलवरच किंवा न्यूरो सायंटिफिक लेवलवरच ते बोलतात. आणि मी नेहमी त्यांचे फेसबुकवरच्या पोस्ट वाचत आलेलो आहे. तर साधारणतः काय होतं, 2021च्या दरम्यान, 2021च्या दरम्यान आम्ही कोविड प्रॅक्टिस चालू केली होती. आणि कोविड दरम्यान मी आणि माझी वाईफ दोघंही आम्ही होमपेडीमध्ये आम्ही प्रॅक्टिस चालू केली होती. आणि आम्ही जे काही HIV पॉझिटिव्हचे पेशंट, कोविड पॉझिटिव्ह जे पेशंट होते त्यांना होम आयसोलेशनद्वारे आम्ही होमपेडिक औषध देऊन आम्ही औषधोपचार करत होतो. मग त्या कारणामुळे आम्ही ऑलमोस्ट दिवसातले 14 तास आम्ही बिझी असायचो. बरोबर. पण घरी गेलं तरी आमचे फोन वाजायचे. रात्री 2 वाजता 3 वाजता अपरात्री फोन यायचे की सर माझ्या अमुक यांचा CT स्कोअर एवढा आहे, आजारी आहेत, त्यांना आपले होमपेडिक औषध देता येईल का, असं तसं. त्यामुळे व्हायचं काय, आम्ही घरी जरी आलो तरी माझ्या दोन्ही मुलांसोबत काय व्हायचं की त्यांचे आईवडील फोनवरच असतात. संध्याकाळी इव्हनिंग वॉकला जरी गेलं तरी मग अक्षरशः माझी मुलगी चिडून बसली की तुम्ही सकाळी 9 वाजता क्लिनिकला गेले, तुम्ही रात्री 10 वाजता येतात, संध्याकाळी वॉक करतात, तुमच्या हातात फोन राहतो, असं कायच आहे म्हणजे हे सगळं. मग मला कुठेतरी ती गोष्ट फील झाली की पण करणार काय. साधारणतः 15 जूनच्या आसपास कोविडची लाट ओसरली आणि मग मी विचार केला की आता कुठे ना कुठे ते आपल्याला विचार करावा लागेल, मुलांना वेळ द्यावा लागेल. माझ्या वाढदिवसानिमित्त मग आम्ही अजिंठा वेरूळ, एलोरा वगैरे आम्ही तिथल्या लेण्या पाहून आलो. मुलांना त्यावेळेस थोडंसं क्वालिटी टाईम त्यावेळेस दिला. मग तेव्हा मग मी आणि माझी वाईफ अशा आम्ही बोलताना म्हणलो की आपल्याला कुठेतरी बदल आणावा लागेल. कसं आणणार, कारण की आजी आजोबांकडे त्यांनी हट्ट केला की आजी आजोबा असं त्यांच्या हातात यूट्यूब देऊन टाकायचे आणि ते यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचे. काय करणार, ज्यावेळेस त्यांचे आई बाबा वेळ देत नाही, आजी आजोबांना विचारलं तर आजी आजोबा पण त्यांना यूट्यूब मोबाईल हातात देतात. मग मी विचार केला की आता हा आपला बदल आणायचा आहे. मग मी पहिलं पुस्तक माझ्या हातात पडलं त्यावेळेस डेव्हिड हेनरी थोरो यांचं वॉल्डन. म्हणजे जसं प्रकाशवाटा पुस्तकाने माझ्यामध्ये बदल आणला, पुन्हा तुमच्या या सगळ्या दिनक्रमामध्ये बदल करायला पुस्तक. मग वॉल्डन हे पुस्तक मी वाचलं. पुस्तक वाचल्यानंतर मी एवढं प्रेरित झालो म्हणजे आपण कुठं आहोत, कोणत्या चंगवाऱ्यामध्ये जगतोय. आणि डेव्हिड हेनरी थोरो ज्याची फिलॉसॉफी टॉल्स्टॉय, महात्मा गांधीसारखे लोक म्हणजे वापरतात. आपण महात्मा गांधीचे सत्याचे प्रयोगावरून आपण विचार करत होतो की महात्मा गांधी किती मोठे आहेत, पण महात्मा गांधींना जी प्रेरणा मिळाली ती थोरोच्या विचारसरणीची प्रेरणा महात्मा गांधींना मिळाली. ही आज पण आपल्याला ही गोष्ट माहीतच नव्हती ना आपण. तर मग मी ते वाचल्यानं मी विचार केला की नाही बाबा की आता आपण एवढंच सोशल वर्कमध्ये वाहून घेतलं तर आपण आपल्या स्वतःच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल आणावा लागेल. आपल्याला सिम्पल लिव्हिंगमध्ये राहिलं तर आपण आहे त्या अर्निंगमध्ये आपण समाधानाने जगू शकू. दुसरी गोष्ट, आपल्याला स्वतःचा सोशल मीडिया कंट्रोल आणावं लागेल, स्वतःचा स्क्रीन टाईम कमी आणावं लागेल. म्हणून मग मी तेव्हापासून मग मी सुधा मूर्ती, R.K. नारायण, रस्किन बॉन्ड यांची पुस्तकं वाचणं चालू केले. आणि मग प्रत्येक वेळेस मग मी ॲमेझॉनवर ह्याच्यावर सर्च करून मी पुस्तकं ऑनलाईन मागू लागलो, वाचू लागलो. मग तेव्हापासून मग माझ्या मुलींना त्यांचे एक वेगळेच बाबा दिसायला मिळाले. घरी आल्या की बाबांच्या हातात पुस्तक दिसायले. हां, मग त्याच दरम्यान मग माझ्या मिसेसचा वाढदिवस आला 9 सप्टेंबरला. ती मला म्हणे की मला गिफ्ट पाहिजे. म्हणजे काय पाहावे, मला म्हणे आपण रामेश्वर दुसाने सरांकडून मुलांच्या मानसशास्त्राला अनुरूप अशी आपल्याला प्रथम आणि NBT आणि CBT प्रकाशनचे जे काही दर्जेदार पुस्तकं आहेत ती मला भेट हवी. मग आम्ही रामेश्वर दुसाने सरांकडून ही पुस्तकं आम्ही संभाजीनगरला जाऊन विकत घेऊन आलो. मग आम्ही तेव्हापासून ठरवलं की क्लिनिकून आल्यानंतर 9 वाजता मोबाईल बंद, पूर्ण बंद, स्विच ऑफ. आणि मुलांना घेऊन बसायचं. सुरुवातीला आम्ही त्यांना 20 मिनिट घेऊन बसायचो. 20 मिनिटामध्ये थोडीशी टंगमंग चुरबुर व्हायची. 20 मिनिटात 30 मिनिट, 40 मिनिट. बघता बघता त्यांचा लिस्निंग टाईम एवढा वाढला की अल्बर्ट श्वाइट्झर हा फार मोठा एक वैद्यकीय तज्ज्ञ होता. तर त्यांनी आफ्रिकेमध्ये त्यांनी जे प्रयोग केले त्यावर एक पुस्तक होतं. शिवासरांनी मी त्याची
मला त्याची PDF टाकली. मी PDF प्रिंट करून आणलो. ब्लॅक अँड व्हाईट पुस्तक होतं. मुलांना ते एवढं आवडलं. पाहता पाहता मुलांनी 1 तास 40 मिनिट बसून ऐकलं. सतीचं वाण हे पुस्तक जे आहे, झलकारीबाईवर जे पुस्तक आहे, ते वाचता वाचता मुलं 3 तास बसून ऐकू लागले. आणि पाहता पाहता वाचन संस्कार असे रुजले की आमच्या अद्भुत आहे. म्हणजे मुलं वाचतात, जबरदस्त, आपण म्हणजे वाचलेलं ऐकतात. आमच्या इथं बोक्या सातबांड्याचे इतके पाळणं झाले की आमच्या घराच्या अंगणाच्या समोरून जर कोणी जात असेल किंवा शेजारचे जात असेल तर त्यांना एखाद्या क्षणाला त्यांना भास होईल की यांच्या इथं काय कपिल शर्माचा कॉमेडी शो चालू काय, एवढे जवळजवळ हसतात. तर तो परिणाम कोणती TV न लावता मुलांमध्ये आनंद निर्माण करण्याचा, त्यांच्यामध्ये विनोद बुद्धी विकसित करण्याचं काम दिलीप प्रभावकरांच्या बोक्या सातबांड्यांनी आणि चारुहास पंडितांच्या चिंटूनी केलं. म्हणजे माझ्या मुलींना चिंटूमध्ये जोक एवढे आवडले की त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते चिंटूच्या भाषेमध्ये विनोद करतात ते. मग ते वाचन संस्कार पुस्तकाने केलं, तो बदल पुस्तकाने घडवला. मग तेव्हापासून आम्ही विचार केला की सोशल मीडियाचा वापर लिमिटेड करायचा. आणि पाहता पाहता मग 2022-23च्या दरम्यान तर मी पुन्हा एकदा पुन्हा अजून पुस्तकाचं वाचनमध्ये माझे विचार एवढे प्रगल्भ होत गेले की एकेकाळी मला वाटायचं फेसबुक नसेल, सोशल मीडिया नसेल तर आपलं सामाजिक कार्य कसं चालणार. मग माझी या विचारसरणीवर मी येऊन बसलो आहे की 2023-24मध्ये तर मी महिन्यातून 4 दिवस फेसबुक वापरले. बाकी 26 दिवस मी फेसबुक फक्त क्रोममधून लॉग इन करायचं, पोस्ट टाकायची आणि सोडून द्यायचं. आणि मी ह्या लेवलवर आलो आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी मी माझं फेसबुक अकाउंट डिलीट केलं. ते सुद्धा मला त्या गोष्टीचं वाईट वाटलं नाही, उलट मला असं रिलॅक्स वाटलं. कारण की होतंय काय, आपण कळत नकळत या सगळ्या सोशल मीडियाला आपण स्वतःच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवून टाकलं आणि ते बनवूनच टाकलेलं आहे. हां. म्हणजे मला एक नेहमी सांगावं असं वाटते, तंत्रज्ञान माणसाने बनवलं आहे, माणसाला तंत्रज्ञानाने बनवलं नाही आहे. त्यामुळे त्याला किती कंट्रोल ठेवायचं, किती वापरायचं, किती नाही हे आपल्या हातात पाहिजे. त्या मोबाईलनी किंवा त्या तंत्रज्ञानाने आपल्या मेंदूचा ताबा घेऊ नये. अगदी खरं. आणि तो घेतलाय. दुर्दैवाने ही गोष्ट अशी आहे की तुमच्यासारखे सजग काही वाचक म्हणा किंवा वाचन संस्कृतीसाठी काम करणारे लोक आणि जे आपल्या कुटुंबापर्यंत ही गोष्ट घेऊन जातात अशी कमी माणसं आहेत, पण प्रेरणादायी आहेत. पण त्याचा परिणाम असा झाला की 26 मार्च 2022मध्ये माझ्या मुलींचा स्क्रीन टाईम हा 0वर आला. म्हणून मग आम्ही विचार केला की जो बदल आपल्या मुलींमुळे घडला तो समाजामध्ये का घडू नये. म्हणून आम्ही 1 ऑगस्ट 2023पासून ही आनंदी वाचनपेठी चळवळ आम्ही संपूर्ण जिल्ह्यात सुरू केली. त्याला इतका छान प्रतिसाद मिळाला गेला की मी आणि शिवाय सर आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन मोबाईल व्यसनमुक्ती आणि मानवी मूल्यांची जपवणूक या विषयावर आम्ही व्याख्यानं देत गेलो. आणि मग त्या शाळेला आम्ही 100 पुस्तकांची वाचनपेटी देत गेलो. तेही कसं लोकसहभागातून, कोणाचा वाढदिवस आहे किंवा कोणाच्या प्रियजनांचा वाढदिवस ॲनिव्हर्सरीनिमित्त आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये ही 100 पुस्तकांची वाचनपेटी देत गेलो उपक्रम. हो. आणि बघता बघता मग हे कार्याचं असं विस्तार केलं. परभणी, हिंगोली, जालना, बीड, पुणे, नांदेड, लातूर जवळपास 6-7 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम पोहोचला. आतापर्यंत तुम्ही किती वाचनपेठ्या दिल्या? आता पण आम्ही जवळपास 156 जिल्हा परिषद शाळांना वाचनपेठी दिली. केवळ 1.5 वर्षातच हे कार्य झालं. आणि एवढंच आम्ही वाचनपेठी देऊन थांबलो नाही, तर मग मुलांना आम्ही वाचनावर समीक्षण करायला, रिव्ह्यू लिहायला आम्ही प्रेरित केलं. मागच्या वर्षी आम्ही हा उपक्रम घेतला, उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांची गट्टी. जवळपास 3 जिल्ह्यामध्ये हा उपक्रम आम्ही राबवला. आणि त्या उपक्रमाला इतका छान प्रतिसाद मिळाला की उन्हाळ्यामध्ये मुलं सकाळी 8 ते 9मध्ये शाळेत येऊन त्यांना मुलांमध्ये जे ग्रंथपाल नेमलं होतं शिक्षकांनी, मुलं पुस्तकांची देवाणघेवाण करायला लागले, पुस्तकाविषयी लिहायला लागले. पुस्तकाचं नाव काय, लेखकाचं नाव काय, पुस्तकाचं मुखपृष्ठ काय, मलपृष्ठ काय, मला पुस्तकाविषयी काय आवडलं काय नाही. इतकंच नाही तर मुलं लेखकांना पत्र लिहायला लागले. मग हा जो बदल आम्हाला तो दिसून यायला लागला. म्हणजे मग हे सगळं काम खूप पॉझिटिव्ह चेंज आहे ना, हा खूप पॉझिटिव्ह चेंज आहे. आणि तो तुमच्या या सगळ्या कार्यामुळंच. आणि अशी जी माणसं समाजामध्ये काम करतात ती मला वाटतं तुरटीसारखं काम करत असतात, म्हणजे ती दिसत नाहीत कुठं. पण हे सगळं काम जे नसतं ते टीमवर्क म्हणून आहे सर. आज मला सगळ्यात महत्त्वाचा वाचन संस्कृतीचा मला बेनिफिट असा झाला की अनेकांना वाटेल की यांचं काम HIV ग्रस्तांपासून अनाथ मुलापासून निराधार महिला हे मग तिथून पुस्तकावर आलं म्हणजे काम संपलं का? नाही. उलट वाचन संस्कृतीमुळे आमच्या कामाचा विस्तार असा वाढत गेला की नाही म्हणलं तरी जवळपास आमच्या या उपक्रमाशी 150 शाळा जोडल्या गेल्या.
150 शाळेमध्ये किमान 2 तरी वाचनप्रेमी शिक्षक आमच्याशी हो, जोडल्या गेले. अगदी. ते शिक्षक जोडल्यामुळं त्या शाळेतले जे सामाजिक प्रश्न आहेत, म्हणजे आमचा जो दरवर्षीचा उपक्रम असतो, जून महिन्यामध्ये आम्ही एकल पालक अनाथ मुलांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारतो. दिवाळीमध्ये एकल पालक अनाथ मुलांसुद्धा आम्ही दिवाळी साजरी करतो. पण मग एकल पालक अनाथ मुलं शोधायचे कसे? कारण की ते तर आता एकेकाळी तुम्हाला- आमचं जे कार्य होतं ते फक्त संस्थात्मक पातळीवर होतं. हो. मग जीवनरेखा बालगृह असो, सेवालय असो हो. का इतर काही संस्था असो. पण आता आमचं जे कार्य आहे ते समाजातील तळागाळातल्या लोकांशी निगडीत आहे. अगदी सरळ तर- सरळ संपर्क हां, हां. आलाय तुमचा. मग तो आमचा डायरेक्ट संपर्क यायला लागला. मग गावातील मग शिक्षकांचा फोन आला की सर अमुक अमुक गावातले 2 मुलं अनाथ झाले, कसं काय झाले, त्यांचे वडील वारले. मग त्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे, एकटी आई मोलमजुरीचं काम करते, पण त्यातून हे भागत नाही. मग आम्ही विचार केला, मग त्या ताईला आपल्याला सक्षम करायचं आहे. मग सक्षम कसं करायचं? मग त्या ताईला आपल्याला उदरनिर्वाहाचं साधन द्यायचं. हो. मग उदरनिर्वाहाचं साधन कोणतं द्यावं, ज्यामुळे त्यांचं स्किल आहे. मग शेळीला आपल्या तर गरिबांची गाय म्हणतात. मग शेळी पालनच्या हिशोबाने त्यांना सपोर्ट मिळू शकतो. गावामध्ये डाळ काढायचा व्यवसाय चालतो, मग डाळ काढायची गिरणी आहे. एखाद्या महिलेला शिलाई कामामध्ये स्किल आहे, मग शिलाई मशीन आहे. मग अशा पद्धतीने आम्ही काम करायला लागलो. अगदी छोट्या छोट्या पातळीवर सुद्धा किती काम करता खूप मोठं येतं. काम होऊ हो, शकतं. आणि हो. ते त्या जी काही बाधित व्यक्ती असते किंवा जी संकटात सापडलेली व्यक्ती असते त्याच्यासाठी किती महत्त्वाचं असतं. 100%. हे तर तुम्ही म्हणजे तिथं सरळ सरळ तुम्हाला अनुभव आलेले हो, आहेत हो, हे. हो, हो. मला तुमची या संदर्भात तुम्ही अनाथ मुलींच्या लग्नाचं सुद्धा Right, right. प्रकल्प हो, संस्थेतर्फे हो. चालवला जातो. आपण साधारणतः 2019 मध्ये पहिल्यांदा आपण HIV-ग्रस्त अनाथ मुलांचा आपण विवाह केला होता. सेवालयमधले त्यावेळेस 3 मुलांचं आपण पालकत्व स्वीकारून म्हणजे मी कन्यादानाच्या ऐवजी मी पालकत्व हा शब्द वापरेल. हो, मी हो. थोडंसं संयुक्तिक राहील तो. बरोबर आहे. आणि त्यावेळेस मग सत्यशोधक पद्धतीने तिथं विवाह झाला होता. आणि त्या 3 मुलांचं पूर्ण विवाह रुखवत संस्थारूपी साहित्य आणि संपूर्ण विवाहाचा खर्च आपण HRC संस्थेतर्फे दिला होता. तर त्यावेळेस आपल्या कालानी भाभी ज्या होत्या, वर्षाभाई कालानी, आणि त्यांच्या सर्व मित्र मैत्रिणींनी खूप मोठा सपोर्ट केला होता. आणि त्यावेळेस साप्ताहिक विवेक जे संघाचं साप्ताहिक आहे, त्यांना मी तो अनुभव मी पाठवला होता. त्यांना खूप छान आवडला होता आणि त्यांनी त्याला प्रसिद्धी दिली होती की म्हणजे साधारणतः वयाच्या म्हणजे ही 2019 म्हणजे मला वयाच्या 35-36व्या वर्षी मला कन्यादान म्हणजे पालकत्व एक पालक म्हणून मला विवाह करून द्यायची म्हणजे यजमानपद मिळालं. मला यजमानपद मिळालं त्यावेळेस. आणि खूप मग मोठी तो एक गोष्ट वेगळा आहे. आनंद होता कारण की ही मुलं माझी मुलं, हा ही एक- जीवनरेखामध्ये जी मुलं आहेत हो, ती विवाह योग्य झाली. हो, हो. आणि अनेकांना कदाचित हे प्रश्न माहीत असेल नाही, तसं पुन्हा एकदा क्लॅरिफाय करतो. HIV-ग्रस्तांचा विवाह अनेकांना ही अनइमॅजिनेबल गोष्ट वाटत हो. असेल, पण निसर्गाने त्यांना पण विवाह करण्याचा अधिकार दिलेला आहे. फक्त फरक एवढंच आहे की HIV-ग्रस्तांचा विवाह हा HIV-ग्रस्त मुलगा आणि मुलगी यांचाच विवाह होतो. आपापसातच ते विवाह हां करू हां. शकतात. बरोबर आणि आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा जरी विवाह झाला ते त्यांना होणारे मुलबाळ जे आहे ते निगेटिव्ह होतात. कारण की आज मेडिकल सायन्स एवढं प्रोग्रेस आहे की विवाहानंतर जेव्हा त्यांची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येते त्यावेळेस ANC दरम्यान काही ड्रग्स चालू करतात, जसं नोव्हेरिपाइन वगैरे असे ड्रग्स आहेत ते चालू करतात. आणि त्यामुळे होणारं बाळ जे आहे ते पूर्णतः निगेटिव्ह जन्माला येते. किती कमाल. आत्ता पण आम्ही नाही म्हटलं तरी 8 ते 9 HIV-ग्रस्त जोडप्यांचा आम्ही विवाह लावून दिला आहे. आणि या मुलांना जी काही मुलं जी झालेली आहेत ती पूर्णतः निगेटिव्ह जन्माला आली. म्हणजे मी साधारणतः वयाच्या 40-42 वयातच मी आजोबा झालो. वा वा वा. आणि हा आता तर एक पण- पुरस्काराचा. पण मला एक सांगा, तुमचं काम जे आता हे इतकं मोठं काम आहे तुमचं आणि इतकं रूट लेवलला तुम्ही काम करता, तर याची दखल शासन दरबारी म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला काही जे पुरस्कार मिळाले त्या पुरस्कारांनी कसा फीडबॅक मिळाला तुम्हाला? पुरस्कारापेक्षा मी सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेल की कोणताही विषय जेव्हा आपण हातात घेतो, जसं फॉर एक्झाम्पल मी HIV हा विषय हातात घेतला, पण HIVचा प्रश्न मिटला का किंवा तो कंट्रोलमध्ये आला का, तेव्हा मग माझ्या आजवरच्या कार्याला महत्त्व आहे. नाही तर मग काय होईल माहिती का, एखाद्या क्लबसारखं मी फक्त इव्हेंटबाजी करतो असा त्याचा अर्थ होईल. अगदी बरोबर. माझं म्हणणं काय आहे, बाबा आमटेंनी कुष्ठरोग हा विषय घेतला, पण कुष्ठरोगना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं, त्यांचं पूर्ण पुनर्वसन केलं, आज समाजाने त्यांना ॲक्सेप्ट केलं. बरोबर. तेव्हा आपण म्हणू शकतो की बाबा आमटेंच्या हाताने कुष्ठरोग निर्मूलनाचं काम त्या झालं. दृष्टिकोनातून मग तुमचं त्याच कार्य हिशोबाने कितपत मग आहे? HIVच्या बाबतीत झालं. हां, हां. 2023चे जर तुम्ही आकडे पाहिले आणि 2018चे 2010चे जर तुम्ही आकडे पाहिले, 100% भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये HIVचा जो रेशो आहे तो पूर्ण ड्रॉपआउट होतोय.
शून्याकडे वाटचाल जाते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आजवर मी सायकलिंगच्या माध्यमातून म्हणा किंवा शासन पातळीवर जनजागृती म्हणा, वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून जे अवेअरनेस केलं आहे म्हणा, त्याचा परिणाम असा झाला की आईकडून बाळाला जो HIV होतो आहे तो मागच्या 2018 पासून 23च्या दरम्यान आपण जर परभणीचं एक्झाम्पल पाहिलं तर देर इज नॉट अ सिंगल केस, एकही सिंगल केस नाही आहे जिथं आईपासून बाळाला झालं आहे. म्हणजे आईमध्ये त्या लेवलवर अवेअरनेस आलं आहे, शासन पातळीवर त्या लेवलवर अवेअरनेस झालं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हाय रिस्क ग्रुपमध्ये जसं आपण जिथं थ्रू सेक्स HIV जो पसरतो तर त्या हाय रिस्क ग्रुपमध्ये किंवा फिमेल सेक्स वर्करमध्ये जो काही HIV पसरतो तर तो प्रमाण ऑलमोस्ट कमी होत चाललं आहे. म्हणजे न्यू केस डिटेक्शन जे आहे 2018 पासून 23मध्ये जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर रेशो काढला तर तो शून्याकडे वाटचाल होतो आहे. तिसरी गोष्ट, ज्या विषयावर मी जीवनरेखा बालगृहामध्ये मी काम केलं तो विषय होता HIV मॉर्टॅलिटी इन चिल्ड्रन. म्हणजे HIV मुलांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण 2010मध्ये किती भयानक प्रमाण होतं. मी नो डाऊट मी रवी बापटेंचे मी आभार ह्याच्यामुळे मानेल की 2014 ते 19च्या दरम्यान मी सेवालयाच्या संपर्कात होतो. 6 वर्षामध्ये परभणीमधून पाठवलेले जे HIV मुलं तिथं जे सेवालयात जी राहिली तर 6 वर्षामध्ये परभणीमधल्या एकाही मुलाचा मृत्यू झाला नाही. इव्हन सेवालयातल्या सुद्धा मुलांचा कोणता मृत्यू झाला नाही. नो डाऊट रवी बापटे सरांनी सेवालयामध्ये मुलांची केअर खूप चांगल्या पद्धतीने घेतली आणि त्यावेळेस एकाही मुलाचा मृत्यू झाला नाही, काय नाही. तर मी 100% त्याचं श्रेय मी रवी बापटे सरांना देईल. म्हणजे ज्या बालमृत्यूशी आपण कालपर्यंत आपण परेशान होतो तो बालमृत्यू दर कमी झाला आहे. नॉट ओन्ली इन महाराष्ट्रामध्ये सुद्धा कम्पॅरेटिव्हली जर परभणीचं जर एक्झाम्पल पाहिलं तर इथं पण बालमृत्यू कमी झाला आहे. म्हणजे आज कम्पॅरेटिव्हली HIV जर तुम्ही पाहिलं तर मी हे सांगेल की तुम्हाला शुगर BPच्या सारखं मध्ये कसं तुम्हाला लाईफ टाईम गोळ्या घ्याव्या लागतात तसं ही परिस्थिती आलेली आहे. पुढची गोष्ट, 2018-19 नंतर मग आम्ही काय केलं की संस्थात्मक पातळीवर काम न करता ART सेंटरला उपचार घेणारे साधारणतः 100 ते 150 HIV मुलं आणि त्यांचा आम्ही स्वच्छेने पालकत्व स्वीकारून त्या मुलांना मग पोषक आहार आहे किंवा जून महिन्यामध्ये शैक्षणिक पालकत्व आहे, नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी दान महोत्सव आहे किंवा मग तिथं उपचार घेणाऱ्या HIV निराधार महिला आहेत त्यांचे सक्षमीकरणाच्या हिशोबाने आम्ही त्यांना शिलाई मशीन आहे, पिठाची गिरणी आहे, डाळ काढायची गिरणी आहे, शेळी आहे, अशा पद्धतीने आम्ही त्यांना मदत देऊन आम्ही सक्षम करू लागलो. तर ही जी मदत होती ती आमची 1 to 1 वैयक्तिक पातळीवर होती. पण ह्याला राजश्रय म्हणजे शासन पातळीवर मदत मिळणं आवश्यक आहे. आता तुम्ही पुरस्काराविषयी बोलले, मग त्याच पॉईंटवर मी येऊन कन्क्लूड करतो की माझी महेश वडतकर सर जे आपले निवासी उपजिल्हाधिकारी होते तर 2022मध्ये त्यांना दिवाळी दान महोत्सवाचं मी इन्व्हिटेशन द्यायला गेलो तर मला ते हसायचं म्हणे की तुम्ही काय डॉक्टरसाठी तुम्ही नेहमी याच्याविषयी काम करतात, HIV असताना शासनाकडून काही मिळत नाही का. म्हणजे जी मदत मिळाली ती SP सिंग सर असताना मिळाली होती 2014-15मध्ये, नंतर काही कोणी दखल घेतली नाही, काय नाही, असं कसं म्हणतात. म्हणजे आहे सर, हा फॅक्ट आहे. ठीक आहे म्हणे, मग उद्या मी येतोय, पहा म्हणे मी काय करतो. महेश वडतकर सरांनी केवळ 1 महिन्याच्या रेकॉर्ड ब्रेक टायमिंगमध्ये तिथल्या विहान संस्था आणि तिथल्या ART सेंटरच्या सगळ्यांच्या सपोर्टने 1 महिन्यात तिथं कॅम्प लावले आणि जवळपास 1700 HIV निराधार महिलांना त्यांनी सामाजिक सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजनेचा त्यांनी लाभ मिळवून दिला 1 महिन्यामध्ये. 340 HIV जी बालकं होती त्यांना त्यांनी बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला, कारण की HIV हा शेवटी दुर्धर आजार आहे ना, तर त्यांनी बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून दिला. मग डिसेंबरमध्ये मग जेव्हा हे सगळ्या गोष्टी समोर आल्या मग तेव्हा मी महेश वडतकर सरांना म्हणलो, सर आता यापुढे मी HIV जे काम 2009-10 पासून जे काम चालू केलं आहे ते काम ऑलमोस्ट तुम्ही त्यांना राजश्रय मिळाल्यामुळे मी हे काम पूर्णत्वास आलं असं मी समजतोय आणि मी हे काम इथे थांबवतोय. आणि मग तिथून मग आम्ही हे काम म्हणजे आपण ज्या उद्देशानं काम करायला निघालो तो उद्देश सफल होणार, हा खरा पुरस्कार आणि तो तुम्हाला पाहायला मिळाला, म्हणजे अनुभवायला मिळाला. बाकी मग पुरस्कारामध्ये मला नाही वाटत की आपण तेवढं अडकायला पाहिजे. हां, नक्की पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद मिळतो, हे मिळतो, ते ठीक आहे, पण पुन्हा मग कळत नकळत माणूस व्यक्ती केंद्रित आणि आत्मकेंद्रित होतो. अगदी म्हणजे पुरस्कार मिळाला की मग माणूस हुरळून जातो प्रसिद्धीने ह्याच्याने किंवा पुरस्कारासाठीच काम करणं. म्हणून मग मी त्यामध्ये आता पण मग ह्या पुरस्कारामध्ये मी अडकत बसतो नाही. सकाळचे अनेक विभागीय पुरस्कार मिळाले
पण मी विचार केला की ह्या गोष्टीमुळे अडकत बसू नये. हां, फक्त एवढंच होतं की ह्या पुरस्कारामुळे फायदा असा होतो की त्यानिमित्ताने आपण 4 लोकांशी संवाद साधू शकतो. संवाद साधल्यामुळे त्या 4 लोक आपल्याशी जोडले जातात, ते भेटतात हां, आणि हे एक त्यातून नेटवर्क तयार होतं. नेटवर्क वाढते आणि हे लोक भविष्यामध्ये आपल्यासाठी डोनर्स म्हणून जोडले जातात, जे समाजातल्या विविध प्रश्नावर काम आता करण्यासाठी आपण मदत होते. बोलताना शिवा सरांचा उल्लेख झाला हो. 2-3 वेळा. तर ही या तुमच्या सोबत काम करणारी मंडळी म्हणजे कोण कोण आहेत तुमच्यासोबत? हां, आता शिवसेनेची माझी भेट ते तर आहेतच समजा सांगतो मी. सगळ्यांच्याच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मला फ़ोन आला होता, सर मैं शिवा बात कर रहा हूँ. मला लक्षात नहीं आया शिवा कोण आहे. राजेश जी ने मुझे फ़ोन दिया है और हमें बच्चों के साथ व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करना है. ही गोष्ट होती 14 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी ही गोष्ट होती. 14 फेब्रुवारीला आम्ही जीवनरेखा बालगृहामध्ये गेलो आणि शिवा सर त्यांच्या सगळ्या मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आले आणि सर त्या विद्यार्थ्यांना म्हणे की व्हॅलेंटाइन डे कैसे सेलिब्रेट किया जाता है वो अब यहाँ पे मैं आपको सिखाऊंगा. म्हणे प्रेम करना है ना, ये इनको प्रेम दो म्हणे, इनको सही में प्रेम की जरूरत है म्हणे. तिथून मग आमची मैत्री जी जोडल्या गेली, म्हणजे आम्ही जे एकमेकाशी कनेक्ट झालो आणि पुढे सायकलिंगमुळे आम्ही जे जोडल्या गेलो आणि मग असा आमचा जो मित्रपरिवार हा विस्तार केला. मग आमचं तसं टीममध्ये जर पाहिलं तर प्राध्यापक शिवा अतील सर आहेत, माझ्या मिसेस मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करतात. त्यानिमित्ताने जोडल्या गेल्या पद्मा भालेराव मॅडम आहेत, अनुराधा अमिल कंठवाळ मॅडम आहेत, विशाखा हेलसकर मॅडम आहेत, तुमच्या कॉलेजच्या लेक्चर सरिता जिंतुरकर मॅडम आहेत, नंतर मग राजेश्वर वासलवार सर आहेत, पांडुरंग पाटणकर सर आहेत, ॲडव्होकेट राजूरे सर आहेत, आता वाचन संस्कृतीमुळे जोडल्या गेले प्रकाश डुबे सर आहेत. फार मोठा मित्र परिवार आहे. म्हणजे नावं झाली, पण तुमचा परिवार खूप मोठा आहे आणि खूप मोठा परिवार म्हणजे प्रत्येकाचं असं वैयक्तिक नाव फार मोठं आहे. म्हणजे म्हणलं ना की इव्हन मी आता पण सायकल प्रवास जो केला तर जिथं जिथं जेव्हा मी थांबलो ते सगळेच जण कोणत्या कोणत्या निमित्ताने जोडल्या गेले. म्हणजे आनंदवनातले मित्र म्हणजे मला कसे कामाला येतात की मी लंडनला असताना मला कॉल आला, सर मी जयेश बोलतो. मी काय झालं, मी लंडन एअरपोर्टच्या हिथ्रो एअरपोर्ट होतो. सर तुमचा मित्र जयदेवनी मला तुमचा नंबर दिला, तुम्ही दुपारी बर्लिन एअरपोर्टवर किती वाजता येत आहे. म्हणजे इतक्यात काय वाजता येतो आहे. सर जयदेवचं अचानक लग्न ठरलं आणि तो भारतामध्ये गेला आहे, मी त्याचा रूम पार्टनर बोलतो आहे, तुम्ही बर्लिन एअरपोर्टवर किती वाजता पोहोचताय मला सांगा. लिटरली सर त्यांनी एअरपोर्टवर माझ्यासाठी 2 सायकल रेल्वेमध्ये टाकून घेऊन आला आणि तो मला म्हणाला सर ठीक आहे, तुम्ही तुमची जी कॉन्फरन्सची जी बस आहे त्या बसमध्ये तुम्ही सामान पाठवून द्या, आपण मस्त बर्लिन शहर फिरायला जाऊ. आणि तो एअरपोर्टवर माझ्यासाठी ट्रेनमध्ये टाकून सायकल घेऊन आला. माझी त्याची काहीच, आणि जयदेवची पण ओळख किती होती, फक्त आम्ही सोमनाथ समसंस्कार छावणी शिबिरामध्ये 2013मध्ये आम्ही एक शिबिरार्थी होतो, बाकी केवळ फेसबुक ओळख होती. बरोबर. पण ते तसे कनेक्ट झाले. ऋणानुबंधच वेगळे असतात. आणि असं म्हणतात की आपण जेव्हा एकाच उद्देशानं एकाच ध्येयानं जोडलं जातो तेव्हा तो फार पक्का बॉन्ड असतो. म्हणजे इव्हन अनेक रेल्वे प्रवासामध्ये जे सहप्रवासी आहेत तेही या उपक्रमाशी जोडल्या गेले. उदाहरण जर घ्यायचं तर कात्नेश्वरकर सरांचं जर उदाहरण घेतलं आपण, गोविंद कात्नेश्वरकर सरांचं, तर माझ्या वडिलांना फिजिक्स शिकवायचे ते. माझी त्यांची काहीच ओळख नव्हती. सेवालयातल्या एचआयग्रस्त मुलांचा जो विवाह सोहळा जो लेख आला होता लोकप्रवाह आणि साप्ताहिक विवेकमध्ये, तो लेख वाचून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. ते मला म्हणे रवी बापटले कोण आहेत मला माहीत नाही, पण मी पवन चांडकला ओळखतो म्हणे, कारण माझ्या विद्यार्थ्यांचा मुलगा आहे म्हणे, आणि डॉक्टर दिवाणकर सरांकडून पळसकर सरांकडून तुझ्याविषयी खूप ऐकलं आहे म्हणे, मला भेटायला ये. आणि सरांनी त्यांच्या आईच्या पहिल्या पुण्यस्मरण निमित्त, म्हणजे पहिल्या श्राद्धनिमित्त घरच्या घरी तो कार्यक्रम करून तो जवळपास त्यावेळेस 50,000 रुपयेची मदत HIS संस्था दिली होती. म्हणजे माझी सरांची काहीच ओळख खरंच आहे. म्हणजे एवढ्या कार्याला प्रणाम असतो, कार्याला सलाम असतो. आपण निमित्त मात्र असतो, आपलं काम बोलत असतो. आणि पण सरांच्या त्या मदतीमुळे झालं काय, आम्ही एका महिन्यामध्ये आम्ही अख्खा जिल्हा पिंजून काढला. पृथ्वीराज सरांचे सपोर्ट मिळाल्यामुळे आम्ही काय केलं, प्रत्येक तालुका पातळीवर आम्ही मासिक पाळी व्यवस्थापनाच्या कार्यशाळा घेतल्या. आम्ही एका दिवसातून आम्ही 1200 किशोरवयीन मुलींसाठी आम्ही सेशन घेऊन त्यांना सॅनिटरी पॅड दिले. तर केवळ आमच्या मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंटची जी चळवळ होती त्याला फार मोठा सपोर्ट कात्नेश्वरकर साहेबांमुळे मिळाला. म्हणजे हे सगळं कार्य हे असं आहे. आणि हे एकत्र येत राहतात, अशी माणसं बरोबर आणि आजही जोडल्या गेले. म्हणजे आजही जोडल्या गेले. अनेक माझे मित्र जे आनंदवनामध्ये आम्ही फक्त 5-7 दिवस आम्ही सोबत होतो, आज 12-12 वर्ष झाले ते जोडल्या गेले. म्हणजे आज प्रकाशवाटा ग्रुपवर अनेक असे मित्र आहेत. म्हणजे तसं कसं असते, डोनेशन कोणी एकदा दिलं जरूर नाही की ते पुढच्या वर्षी देतील म्हणून,
पण हे लोक सातत्याने आजही जोडले गेलेत. अगदी खरं. रविकुमार मोरे म्हणून माझा मित्र आहे. आम्ही 2013मध्ये आम्ही मुंबई कोंकण सायकल प्रवास केला होता आणि 2015 त्याचा फोन येतो की अरे पवन मैं तेरे हमेशा फेसबुक पे अपडेट देखता हूँ, नॉर्थ इंडियन है तो, आणि मुझे तेरे कार्य में बहुत इंटरेस्ट है, तो मुझे सपोर्ट करना है. तर 2015पासून आज 2025 साला तो नियमितपणे तो सपोर्ट करतो. त्यांनी अनेक मित्र त्याचे नातेवाईक जोडले. आणि इतकंच नाही, आता जेव्हा मी अयोध्येला प्रयागराजला गेलो होतो त्यावेळेस प्रयागराजला अयोध्येला त्यांनी माझी राहायची व्यवस्था केली. ते मजरू सुल्तानपुरीचा शेर आहे ना, मैं अकेला ही चला था जाने में मंजिल मगर लोग साथ आते गए कारवा बनता गया. तसं तुमचा सुद्धा खूप मोठा कारवा आहे, पण त्याचं नेतृत्व तुम्ही करता आणि याला सगळ्याला लीड करता, ही आमच्यासाठी खूप बरं. आता मला सांगा की याच्या पुढचे तुमचे काय प्लॅनिंग कशी आहे किंवा कोणत्या क्षेत्रात काम करण्याची तुम्हाला इच्छा आहे? सर मागच्या 14-15 वर्षामध्ये मी प्लॅनिंग कधीच केली नाही. प्लॅनिंग फक्त HIV-बद्दल एवढीच केली होती की या HIV-ग्रस्त मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं. ती मुलं मुख्य प्रवाहात आल्या, त्यांचं लग्न झाले, स्वतःच्या पायावर उभं झाले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील काही मुलं त्यांच्या कमाईमधले 4 पैसे HIV संस्थेत डोनेशन देतात. म्हणजे कालपर्यंत जे घेणारे हात होते ते देणारे बनले. बरोबर. पण एक तत्व आम्ही बाळगतो. माझं नेहमी शिवासांची याविषयी चर्चा होते की जो पण मला आनंद मिळेल तो पण मी काम करताना, पण जेव्हाही मला कार्य करताना मला माझ्या तत्वाशी किंवा बेसिक मूल्यांशी मला जेव्हा तडजोड करावं लागेल त्या दिवशी मी हे सगळं गुंडाळून ठेवेल सर. आणि याच कार्यावर मी झालो किंवा HRC संस्था ती काम करत आहे. मला नाही वाटत असं कधी क्षण येईल. हां, म्हणजे अनेक वेळेस परभणीच्या धर्मदाय आयुक्त मॅडम जे आहेत पानसरे मॅडम, ते मला कधी भेटल्या, मी त्या म्हणतात सर काम कसं चालू आहे. मी मॅडम मी तुम्हाला आधी पण म्हणलो आत्ताही म्हणतो की ज्या दिवशी मला संस्था चालवताना मला माझ्या तत्वांशी तडजोड करायला, मला ॲडजस्टमेंट करायची वेळ येईल, त्या दिवशी मी संस्था गुंडाळेल आणि मी तुमच्याकडे येऊन सपोर्ट करत म्हणलो. आणि हेच कार्य अशाच पद्धतीने चालू आहे. म्हणजे 100% पारदर्शक पद्धतीने आम्ही हे कार्य करतो आहे. भविष्यातलं मला काही माहीत नाही, पण एवढं मला माहीत आहे सामाजिक कार्यामध्ये मी असं कधीच रेझोल्युशन नाही केलं की आपल्याला इतक्या वर्षापर्यंत असं काम करायचं असं करायचं आहे. काम करतोय, आनंद मिळतोय, लोक जोडले जातात आणि छान मजा येते. हां, म्हणजे मी असं कधीच असं रेझोल्युशन नाही करत की आपलं ह्या वर्षी असं काम करायचं तसं काम करायचं. पण समाजात जेव्हा प्रश्न दिसतात ना तेव्हा मग मी थोडंसं अस्वस्थ होतो की नाही बाबा की आपल्याला त्या प्रश्नाच्या संवेदनशील माणसाची ही प्रमुख ओळख आहे की समोरच्याचं दुःख पाहून आपल्यालाही ती सहवेदना होणं आणि त्या सहवेदनेतून आपल्या प्रतिक्रिया उमटणं हीच खरी समाजसेवा आहे. आणि ती तुम्ही खूप तळमळीनं काम करता डॉक्टर. तुम्ही खूप प्रामाणिकपणे काम करता आणि तो प्रामाणिकपणा तुमच्या बोलण्यातून दिसतो. तर त्याच्यामुळे मला तुमच्याशी खूप गप्पा मारण्याची इच्छा होती. आणि होतं काय की असं आपण कधी बसून बोलत नाही, म्हणून या निमित्तानं आम्ही म्हणजे मी तर असं विनोदलाही म्हणालो होतो की मला चांडक सरांशी बोलायचं एकदा. मला वाटतं त्याचंही तुमचं बोलणं झालं. तर खूप खूप छान वाटलं तुमचा हा सगळा प्रवास आमच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर, आमच्या श्रोत्यांसमोर आणला. आणि डॉक्टर पवन चांडक सरांसारखं काम करणारी ही जी मंडळी आहेत, ही मंडळी आपल्या समाजाचं उत्थान करण्यासाठी किंवा समाजाला नवीन दिशा देण्यासाठी अतिशय रूट लेवलवर अतिशय, आणि हे सगळं टीम म्हणून काम आहे. टीम म्हणून काम आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो, मी त्या दिवशीच्या व्याख्यानामध्ये बोललो की ज्या दिवशी मी म्हणेल की मी हे काम मी करतोय 100% सांगतो की त्याच्या दुसऱ्या दिवशी हे काम संपून जाईल. खरं. हां, कारण की माझ्यामध्ये ज्या दिवशी अहंकार आला 100% त्या दुसऱ्या दिवशी हे काम संपणार आहे. म्हणून हे सगळं काम जे करतो ॲज अ टीम म्हणून इथपर्यंत आलेलं आहे. आणि हेच ना, आम्ही त्या टीमलाच एक डॉक्टर पवन चांडकची टीम किंवा डॉक्टर पवन चांडक म्हणून आज तरी ओळखतो. आणि आपले सगळे सहकारी, आपल्यासोबत काम करणारे शिवा आयथल सरांसारखी मंडळी आणि इतर आपली आपल्या धर्मपत्नींचा, आपल्या मिसेसचा सुद्धा या सगळ्या कार्यामध्ये खूप सहभाग आहे. ही अशी माणसं आपल्याला प्रेरणा देतात. तिचा सपोर्ट आहे म्हणून हे कार्य शक्य आहे. हो, खरंच. नाहीतर हां, मी म्हणलो ना, मी विचार करा ना, मी एका मारवाडी कुटुंबात मी जन्मलेलो आहे, जिथं तुम्ही पहा ज्या कुटुंबामध्ये जिथं विवाह सोहळे होतात तर 15 लाखाच्या खाली विवाह सोहळे होत नाहीत. जिथं साधा पहिला वाढदिवसही म्हणलं तिथं की नाही मोठे मोठे सोहळे होतात, साधे ॲनिव्हर्सरीचे इतके मोठे मोठे सोहळे होतात. मग त्या कुटुंबामध्ये राहताना मला माझ्या पत्नीची साथ आहे म्हणून मी हे सगळं कार्य करू शकतो. आणि तिचंही मासिक व्यवस्थापनामध्ये फार मोठं कार्य आहे. तिने जवळपास आत्ता पण
अख्ख्या मराठवाड्यातल्या जवळपास 265 जिल्हा परिषद शाळेमध्ये तिने किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर तिने मार्गदर्शन केलं आहे. आणि त्या संपूर्ण कार्यामध्ये मी फक्त तिचा सारथी म्हणून, मी ड्रायव्हर म्हणून माझी भूमिका राहिलेली आहे. पूर्ण कार्य तिनेच केलेलं आहे ते. नाही, आता हे असं असतं की कोणीतरी स्ट्राईक घ्यायचं असतं, कोणीतरी नॉन स्ट्राईकवर उभा असतं, तर 100% ह्या गोष्टी होत असतात. पण तरीसुद्धा खूप खूप छान वाटलं आज तुमच्याशी गप्पा मारून. आणि मी सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून विनंती करेन की डॉक्टर चांडक सरांचं जे काम आहे त्या कामाला कामाच्या स्वरूपात म्हणा, आर्थिक स्वरूपात म्हणा, ज्या ज्या स्वरूपात तुम्हाला मदत करता येणं शक्य आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येणं शक्य आहे, तर अवश्य त्यांच्या कार्याला आपण मदत करूयात, त्यांच्या कार्याच्या सोबत जाण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे या छोटेखानी माझ्या कार्यक्रमात आलात. खूप आनंद वाटला. आणि माझी अशी इच्छा आहे की या आपल्या गप्पांच्यामधून जर एक 5-10 मुलांना, 5-10 व्यक्तींना समाजामध्ये काही बेसिक प्रॉब्लेम समजावून घेऊन त्यावर काम करण्याची इच्छा झाली, तर मला असं वाटतं की आपल्या या आजच्या गप्पा सफल होतील. तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. विधा विविधा सदा. बैरवी.